शुभविवाह या मालिकेच्या आजच्या मंगळवार 16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की पौर्णिमा अभिजितला विचारते, खाली एवढं काही झालं आणि तुम्ही मला का नाही बोलवलं? तुम्ही मला बोलवणं महत्त्वाचं नाही समजलं का? तर अभिजित चिडून म्हणतो, खाली सिनेमा नव्हता लागला, भूमीचा गैरसमज झाला होता, तो फक्त आम्ही दूर केला. तर पौर्णिमा विचारते, परंतु तुम्ही मला त्या बोट ब्लास्ट प्रकरणी का नाही सांगितलं? माझा त्या ब्लास्ट प्रकरणी खूप जवळचा संबंध आहे. हे ऐकून अभिजितला जबर धक्काच बसतो. अभिजित विचारतो, तुझा कोणता संबंध आहे? पौर्णिमाला आठवतं, आपण या दोघांचं बोलणं फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं. पौर्णिमा काही सांगणार इतक्यात रागिनी तेथे येते आणि अभिजितला म्हणते, अभिजित लवकर जायचं आणि त्या तांडेला पैसे द्यायचे. एकदा का त्याचं तोंड बंद झालं मग आपल्याला टेन्शन नाही. हे ऐकून पौर्णिमा विचारते, आई त्या बोट ब्लास्ट प्रकरणीच तुम्ही हे सगळं करताय ना? हे ऐकून रागिनी खूप चिडते आणि पौर्णिमा जवळ येऊन म्हणते, तुला माहिती आहे ना? तर पौर्णिमा म्हणते, हो माहिती आहे, जिरा गोळी. तर तिला रागिनी सांगते, जिरा गोळी नाही, मोहरी. मोहरी एवढा मेंदू आहे तुझा, जास्त वापरू नको, घासून जाईल, हे लक्षात ठेव. आणि ती अभिजितला तेथून जायला सांगते. अभिजित तेथून निघून जातो. रागिनी पुन्हा एकदा पौर्णिमाला आठवून देते की फक्त जिरा गोळी नाही तर मोहरी एवढा, आणि ती निघून जाते. त्यामुळे पौर्णिमाला खूप राग येतो. ती विचार करते, माझा मेंदू जिरा गोळी एवढा आहे की मोहरी एवढा, हे तुम्हाला लवकरच कळेल. माझा नवरा तुमच्या तावडीतून सुटला की मी तुम्हाला कसं नाचवते ते पहा, कारण मी सुद्धा पौर्णिमा देसाई आहे, हे तुम्ही विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही नोकरांना घरात काय काम करायचं ते सगळं सांगते. तेवढ्यात आजी तेथे येते आणि भूमीला म्हणते की आता सण झालाय तर घरातील उरलेल्या खोल्यांची साफसफाई करून घे आणि पेस्ट कंट्रोल कर. तर भूमी सांगते, आता फक्त रागिनी मॅडम आणि तुमचीच खोली राहिली आहे, मी त्यांच्या खोलीत साफसफाई केली तर चालेल का? आजी म्हणते, हो चालेल ना, तू या घरातील सदस्य आहे, बिनधास्त साफसफाई कर. पौर्णिमा हे ऐकते आणि लगेचच तेथून पळून जाते. ती अभिजित आणि रागिनीला येऊन सांगते की आजीने भूमीला तुमच्या रूमची सफाई करायला सांगितली आहे. हे ऐकून अभिजित आणि रागिनीला मोठा धक्काच बसतो. इकडे भूमी रागिनीचं कपाट आवरत असते. ती सगळ्या साड्या बाहेर काढते आणि साड्या नीटनेटक्या करून पुन्हा एकदा ठेवते. तेवढ्यात एक फाईल खाली पडते. या फाईलमध्ये तिला भूमी महाजन या नावाची सही दिसते आणि तिला जबर धक्काच बसतो आणि तिला चक्कर येते. तेवढ्यात रागिनी, आकाश हे सगळे तेथे पोहोचतात. भूमी चक्कर येऊन पडलीये हे पाहून सगळे खूप घाबरतात. आकाश तिला आवाज देऊ लागतो, भूमी उठ ना, काय झालंय तुला? तर रागिनीला दिसतं की भूमीने भूमी महाजन या नावाची सही असलेले पेपर्स पाहिले आहेत. ती लगेचच ही फाईल उचलते. आकाश पौर्णिमाला पाणी द्यायला सांगतो. आजी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते. भूमीला शुद्ध येते. आकाश विचारतो, काय झालं? तर भूमी सांगते, आकाश मी त्या फाईलमध्ये माझ्या नावाची सही असलेले पेपर्स पाहिलेत आणि सहीसुद्धा भूमी महाजन अशी होती. अशी सही कशी काय असू शकते? माझ्या नावापुढं महाजन कसं काय लागलं? आकाशलाही मोठा धक्काच बसतो. तर रागिनी म्हणते, हे कसं शक्य आहे? तुझी सही ती सुद्धा भूमी महाजन नावाने, तुला नक्कीच भास झाला असेल. तर भूमी म्हणते, नाही, मला कोणताही भास झाला नाहीये, मी माझ्या डोळ्यांनी सही पाहिलीये. असं म्हणून ती आकाशला म्हणते, आकाश तूच पेपर्स पहा. रागिनी आकाशकडे ही फाईल देते. आकाश फाईलमध्ये पाहतो तर सगळे कोरे कागद असतात. यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्सही नसतात आणि भूमीची सहीही नसते. आकाश म्हणतो, भूमी हे कोरे पेपर्स आहेत. भूमीलाही धक्का बसतो. भूमी पाहते तर हे कोरे पेपर्स असतात. तेव्हा रागिनीला आठवतं की जेव्हा सगळे भूमीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिने अभिजितच्या मदतीने प्रॉपर्टीचे पेपर्स लपवून ठेवले आणि फाईलमध्ये कोरे पेपर्स ठेवले. त्यामुळे ती खूप खुश होते. भूमीच्या डोक्यात दुखू लागतं. तेव्हा रागिनी आकाशला म्हणते, आकाश तिला भास होताय, काल त्या माणसाचा भास झाला आणि आज सहीचा, तिला तिच्या घरी आरामासाठी पाठव. तर आकाश म्हणतो, नाही आत्या, तिला भास नसेल झाला, ती खरं बोलते. हे ऐकून रागिनीला खूप राग येतो. थोड्या वेळानंतर मानसी भूमीसाठी सरबत आणते. तिला आराम करायला सांगते. तर भूमी म्हणते, मानसी तुझाही माझ्यावर विश्वास नाहीये का? मला भास नाही झाला, मला खरंच माझी सही दिसली. हे सगळं काय आहे मला कळतच नाहीये. तेव्हा मानसी तिला समजावून सांगते, तुला सगळं कळेल, तू जास्त त्रास करून घेऊ नको, आता फक्त तू आराम कर. परंतु भूमीला प्रश्न पडतो की मला भूमी महाजन या नावाचा भास कसा झाला? तर इकडे आकाश हा सुद्धा आत्याला म्हणतो, आत्या खरंय, जर भूमीला भास व्हायचा असेल तर भूमी देसाई या नावाचा व्हायला हवा ना. भूमी महाजन या नावाचा भास तिला कसा झाला?
जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा भूमी सगळीकडे सह्या करायची, कदाचित तिला ते पेपर्स सापडले असतील. तेव्हा रागिनी म्हणते, हे कसं शक्य आहे? पेपर्स तू सुद्धा पाहिले, पेपर्स तर कोरे होते ना. तर आकाश म्हणतो, मान्य आहे मला, परंतु भूमी सुद्धा खोटं बोलत नाहीये, नक्कीच तिला काहीतरी आठवत असेल. रागिनी म्हणते, मग कदाचित डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हळूहळू तिची स्मरणशक्ती परत यायला लागली असेल. तिला तुझ्याबद्दल आणि स्वतःबद्दलच्या गोष्टी आठवायला लागल्या असतील, तिची स्मरणशक्ती परत येत असेल. आकाशसुद्धा याबद्दलचा विचार करू लागतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा घरातील सगळ्यांबरोबर भगवान श्रीराम यांच्या मंदिरात दर्शन करायला जाईल. तो श्रीरामांना म्हणेल की पत्नीचा वियोग काय असतो हे तुम्हालाही माहिती आहे, मला सुद्धा माझ्या पत्नीपासून दूर राहावं लागतंय. आता मी तुमच्या मंदिराच्या पायऱ्या चढून येणार आहेत, मला आणि भूमीला लवकरात लवकर एकत्र आणा. असं म्हणून आकाश हा पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करेल, परंतु याच प्रयत्नात तो खाली पडू लागेल. तेव्हा भूमी त्याला जवळ घेणार आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ